मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याणकारकम प्रदानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मती श्रीमंतं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्तगुणार्णवं ज्ञानाचारफलप्राप्ता नरसिद्धत्रियोगिना नत्वा वश्येष्ठदा ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकं जय लोक पंच परमेष्ठी भगवान की अहिंसा में विश्व धर्म की सिद्धांत शास्त्री की आचार्य श्री सकल कीर्ति मुनिराज की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति व रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की जय बोलने वालों की नहीं बोलने वालों की आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज यांनी सांगितलेल्या मूलाचार प्रदीप या ग्रंथातील 6व्या अधिकारामध्ये अनिष्ट संयोगज आणि इष्ट वियोगज अर्थ ध्यानाचं स्वरूप पूर्व चर्चेमध्ये आपण बघून आज आपल्याला तिसरा जो अर्थ ध्यान आहे पीडा चिंतन नावाचं अर्थ ध्यानाचं स्वरूप आज आपल्याला चिंतन करायचं आहे। वात पित्त ज्वरादीनां कुष्ठशूल रुजांसति प्रादुर्भावे प्रतिकार शते क्लेशार्थ चेतसा दुःखी बिस्तदि विनाशनम् यद्मनहं चिंतते भुवि आरोग्यं च तदार्थं स्यात् पीडा चिंतन संज्ञकम् वात पित्त ज्वर आदीनाम। आता इथं 2 प्रकारे चिंता केली पाहिजे। वात अस्थिर नामकर्माचा उदय झाल्यानंतर हे सगळं कशामध्ये येते? आता अस्थिर नामकर्माच्या उदयामध्ये शरीरातील प्रशांत काय होतात? हे जे वात पित्त आणि कफ आहे याची अस्थिरता वाढते आणि या तिन्हीमध्ये अस्थिरता झाली की मग तब्येतीमध्ये काय होते? फरक पडतं। हे आत्ता तुमचं सगळे लॅब टेस्ट रक्त लघवी हे सगळं तपासायचं झालं। पूर्वी नाडीवरनच सगळे रोग कॅन्सर सारखे रोग करत होते म्हणून आचार्यांनी पूर्णायू ज्यावेळी काढली त्यावेळी सगळ्या डॉक्टरांना म्हणजे वैद्यांना सगळ्यात पहिला सूचना दिली की नाडी परीक्षणामध्ये तुम्ही म्हणजे प्रावीण्य मिळवा। नाडी परीक्षण म्हणजे काय? वैद्य असा असला पाहिजे, आयुर्वेदिक डॉक्टर असे असले पाहिजेत त्यांना ते कानात घालायचं वाकी टोकी काय असते ती टेटस्कोप ती घालायचीच वेळ येता कामा नये। कानात घालून तपासल्यावर मग काय? पूर्वीची लोक नुसता वैद्य सोडा साधू लोक आमचं अपूर्व सागर महाराजी नुसता असं बघितले हात धरले कानाच्या पाळ्या डोळं असं नुसतं बघितले की सांगणार ह्या जीवाची समाधी ह्या दिवशी होणार। ह्या दिवशी म्हणतोय मी
आठवड्यातनं ह्या दिवशी 1-2-4 तासाचा इकडं तिकडं फरक होणार, नाहीतर महाराजजी सांगितलेल्या टायमाला सगळं होत होतं. एक एवढे विद्वान असतात. आज पण असे अनेक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे वैद्य आजही आहेत की त्यांना हे नाडी परीक्षणाचं ज्ञान इतकं चांगलं आहे, फार चांगलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं अपेक्षेने इथं नामकर्म अस्थिर नामकर्म आणि गातेप्रमाणे घेतलं तर 2 भाग होतात. इथे एक वात बिघडलं तर, वाताचं संतुलन बिघडलं तर, पित्ताचं संतुलन बिघडलं तर, आणि ज्वर म्हणजे ताप आदी रोग आला तर, असं पण आहे. आणि काही ठिकाणी इथं काय घेतात, ज्वर आहे ते दोन्हीकडे लावायचं, वात ज्वर पित्त ज्वर असं सगळं घेऊन घेतलं. कुष्ठ म्हणजे कोड रोग, शूल म्हणजे अगदी असं टोचल्यागत सगळं होते बघा असं आजार, रुजान म्हणजे असे जर रोग सती म्हणजे झाले तर, प्रादुर्भावे प्रतिकार शतैही क्लेश आर्त चेतसा. आणि असं झाल्यावर मग तो जीव काय करतो, आपल्या मनामध्ये चित्तामध्ये विचारामध्ये त्याचा क्लेश निर्माण होतो. आणि तो क्लेश निर्माण झाल्यावर शतैही प्रतिकार, त्या रोगाला प्रतिकार म्हणजे थांबवण्यासाठी, त्या रोगाला दूर करण्यासाठी, शतै म्हणजे शेकडो उपचार करण्याचा तो काय करतो, प्रयत्न करतो, किंवा त्याचं तो चेतसा म्हणजे चिंतन करतो. दुःखी भीष तद विनाशम यत अन्वहम चिंतते भुवी. आणि मग त्याचं चिंतन तो एवढं करतो की मग माझं याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, तो दुःखी जो जीव असतो, दुःखी भी म्हणजे तो दुःखी जीव, ते मुनी महाराज काय करतात, किंवा ती जीव त्या दुःखापासून मुक्ती मिळण्यासाठी, त्याचा त्या आजाराचा रोगांचा नाश करण्यासाठी, त्या ठिकाणी आणि चांगलं आरोग्याची प्राप्ती होण्यासाठी जे चिंतन करतात त्याला आर्त्र स्यात पीडा चिंतन संज्ञकम. त्याला आर्त्र म्हणजे आर्त्र ध्यानामध्ये त्याला पीडा चिंतन नावाची संज्ञा दिलेली आहे. म्हणजे दुःख दूर होण्यासाठी मी काल पण सांगितलोय, विचार करणं दोष नाही, विचार करणं दोष नाही, पण त्या विचारात गुरफटणं पीडा चिंतन, गुरफटायचं नाही. जाता जाता आपण पंचम कालात जन्मले, आपण काही चतुर्थ कालात नाही, पंचम कालात या सगळ्या गोष्टी होणार. जाता जाता मनात विचार येणार, मनात विचार येऊच नये हे उत्कृष्ट आहे. आलं फार मोठं पाप नाही, पण ते विचारात अडकून पडलो तर त्याच्या एवढं. हे कशासाठी सांगायला लागलोय, वाईट पापाच्या गोष्टीत सांगायला लागलोय. पण विचार तुमचा दीक्षा घ्यायचा आला, आचार्यशीने सांगितल्यात विचार येऊन दे, खरं त्याच्यात अडकायचं, त्याच्यात वाहत जायचं नाही, म्हणून लगेच दीक्षेचा विचार. इथं फक्त कशाचं चालू आहे, पाप भावनेबद्दल, अशुभ क्रिया अशुभ विचाराबद्दल असं. नाहीतर एका ठिकाणी मी असंच सांगायला गेलो, इच्छा निरोध तपा, इच्छेचा निरोध करणे म्हणजे तप असं सांगितलो. आणि ते पारससारखं एक गंगाई पारससारखं एक पोरग ते ऐकलं आणि 5-7 दिवस ते बस्तीला झाला नाही, महाराजांच्याकडे झाला नाही. त्याला मला आज बोलवून घ्यायची पडेल. मग तसं त्या माणसाला महाराजांनी बोलवून घेतलं. अरे तू एवढं मागं पुढं सगळं फिरत होतास सगळं, आणि तू यायचं बंद केलास, काय भानगड. महाराजजी तुमची कृपा, मला मोक्षाला जायचं आहे, मला तपश्चर्या करायचं आहे, मला कर्म फेडायचं आहे म्हणताना मी. म्हणजे अरे कर्म फेडायला मंदिर हे ते नाही महाराज, तुम्ही प्रवचनात सांगितलं नाही काय, इच्छा निरोध तपा. ज्या मनात इच्छा येतात
त्याला थांबवणं म्हणजे तप. आणि माझ्या इच्छा जास्त मंदिरात येणं, महाराजांची सेवा करणं, महाराजांना आहार देणं, अशा सारख्या इच्छाही होत होत्या. आणि तुम्ही त्या दिवशी सांगितलं काय, इच्छेचा विरोध करणे निरोध करणे म्हणजे तप. म्हणताना मी बस्तीला येत नाही. मग परत आम्हाला समजावून सांगायला लागलं, अरे ह्या इच्छा नव्हत, मग कुठल्या इच्छा, तर हरिपूरला वरनं सांगलीला जाऊन रात्री दूध प्यायची इच्छा होणं, ज्यूस प्यायला जायची इच्छा होणं, चपटी भजी स्टेशनवर जाऊन खायची इच्छा होणं, पिक्चर बघायची इच्छा होणं, असलं ज्याच्यामुळं पाप कर्माचा आश्रय होतो. मनाला भविष्यामध्ये आत्म्याला दुःख पीडा भोगायला लागतात. असे जे विचार येतात त्या चुकीच्या विचारांचा निरोध करणे म्हणजे तप. म्हणजे काय म्हणायचं म्हणतात त्याला, तप. आता तुम्ही सुद्धा ते तप करायच लागलायचा, करायला लागलाय की नाही. बाबा 2-2, 3-3 तास बसवून घ्यायला लागलाय. आमच्या वयाची काय याला काळजी आहे का, आमच्या अशक्तपणा यायला लागलाय, 2-2 दिवसात एक उपवास करावा लागलाय, सगळं करायला लागलाय आणि 3-3 तास बसवून घ्यायला लागलाय. वर जायची इच्छा आहे, खरं इच्छा निरोध. तुमचं पण तपच चालू आहे. पण वर बसलं तर कधीतरी एक सेकंद माझं मन इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे. पण इथं स्वाध्यायात केवळ ऐकत जरी बसलो तरी माझं एक सेकंद सुद्धा मन इकडे तिकडे विचलित होणार नाही. ही मनामध्ये धारणा असली पाहिजे, ही मनामध्ये मानसिकता असली पाहिजे, हे मनामध्ये उत्साह असला पाहिजे. काही लोकांना मी विचारलो, अरे तुम्ही स्वाध्यायालाच येईना. महाराजजी बाहेर बसून कट्ट्यावर ऐकतोय, मी स्पीकरचा आवाज येतोय, बाहेर बसून ऐकतोय. पण बाहेर बसून ऐकल्यावर पण तेच ऐकणार आहे, आत आल्यावर पण महाराजजी तेच ऐकणार आहे. त्याच्यापेक्षा आपलं निवांत गार वाऱ्याला बसून, वीर सागरांना वारा पाहिजे, सरळ सागरांना वारा नको, असं अवस्था झालंय सगळं. आणि मला इकडं काय जरा त्यांना थटून कमी येते, त्यातनं जरा आलेलं सीमाला थटते, ते फुटणं असं वीर सागरांच्याकडे जाते. त्यामुळं पण तिथं बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या 50 लोकांच्याकडं 100 लोकांच्याकडे लक्ष जाते. आणि त्या लक्षामुळं कधी तर आपलं लक्ष विचलित होतंय आणि महत्वाचा एखादा मुद्दा ऐकण्यापासून आपण विचलित होऊ शकतो. पण इथं जरा इकडे तिकडे केलं तरी महाराजांना दिसतंय. महाराजांना दिसलं की व्यवहार रोख, उदारीची काय भानगड नाही. तसल्यात आणि पुढं कॅमेरा आणि महाराज नाव घेतल्याशिवाय काय बोलत नाहीत. त्याच्यापेक्षा पाहुण्या पैंच्यात काय कळण्यापेक्षा अन्यथा शरणम त्वमेव शरणम. इथं येतपर्यंत 2 तास महाराजांच्याकडे बघण्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला विकल्प असं नाही. तुमचं मनच एवढं स्वाध्यायत रमतंय की कोण तुम्हाला इकडे तिकडे बोलवलं तरी तुमचं लक्ष नसतंय. आणि मला पण सगळ्यांचं माहिती आहे, कुणाची मुलं किती वाजता येतात शाळेतनं, कुणाची नवरं किती वाजता चहा प्यायला येतात. म्हणताना मी आधीमध्ये उठून जायला नकोत म्हणून तो पहिला स्वाध्याय 3:30चा 4 वाजता संपवावं लागलो. कारण मुलं येतात शाळेतनं, आपल्यामुळं कुठल्या घरात अडचण नको. पण आपलं लक्ष एकाग्र, पीडा चिंतन, इच्छा निरोध तपा. म्हणून इथं पित्तज्वर हे असे जे अनेक रोग होतात, त्या अनेक रोगांना दूर करायचं. जे सारखं आपण त्याच्यात अडकून पडायला लागलो, ह्यो डॉक्टर नाही त्यो, त्यो डॉक्टर नाही त्यो, त्यो डॉक्टर नाही त्यो, हे मंत्राचा प्रभाव विना तो मंत्र, ते मंत्राचा प्रभाव विना ते, त्या गुरूंच्याकडे आशीर्वाद लागणार, हे गुरूंचा आशीर्वाद लागणार, काही नाही.
ना कोई मंत्र अच्छा होता है ना कोई मंत्र बुरा, अच्छा और बुरा तो अपना मन होता है. माझं मन बिघडलं होतं, मला पाप कर्माचा आश्रव झाला, पाप कर्माचा बंध झाला, पाप कर्माचा उदय आला, मी दुःख भोगायला लागलोय. माझ्या मनातले विचार बदलले पाहिजेत, माझं पाप कर्म बदलेल, पुण्यकर्म येईल, पुण्याच्या प्रभावामध्ये माझा आजार निघून जाईल. पुण्यावर विश्वास पाहिजे, धर्मावर विश्वास पाहिजे, धर्मावर आस्था पाहिजे. गजकुमार मुनी महाराजांना जळणारी शेगडी त्यांच्या सासऱ्यानं डोक्यावर आणून ठेवला, कोळशाची जळती शेगडी. तरी सुद्धा त्यांनी एकाग्र चिंतन करत ध्यानामध्ये लीन झाले, केवळ ज्ञानून मोक्षाची प्राप्ती झाली. आम्हाला 38-39 टेम्परेचर सहन होईना. साधूंना आज पंखा लागा लागला, साधूंना आज AC लागा लागले. 1-1, 2-2 माणसं बाजूला वारा घालत उभा राहायची पाळी या लागली. एक लक्षात ठेवा, वयोवृद्ध साधू आहेत, रोगी साधू आहेत, उपवास केलेत, 2-4 सलग अंतराय झालेत, अशा लोकांना हे करणं ही वयावृत्तीच आहे. पण भगवंतांच्या कृपेनं, गुरूंच्या आशीर्वादानं आमच्यासारख्या तरुण साधूंना कुठला रोग नाही, कुठला आजार नाही, खरं नाही. अगदी सुखी आहे मी तर सुखी आहे, मी आनंदी आहे. सगळं देवानं मला सहनशीलता जेवढी शक्य आहे तेवढी दिल्या. आणि असं असताना आम्ही जर वारा घालत जर लोकांच्याकडे घेत बसलो तर आज सकाळी आलतं काय शब्द मरणकंडियकामध्ये, सुखिया. सुखिया शब्द सुखाचा त्याग करून, सुखाचा त्याग याचा अर्थ काय, अनुकूलतेचा त्याग करून आपल्याला साधना केली पाहिजे. अनुकूलतेचा त्याग, सगळंच आम्हाला अनुकूलता. काही जणांना गॅस प्रॉब्लेम्स आहेत, काही जणांना त्रास आहे, खोली बारकी आहे, जरा गर्दी आहे. मी एकांत कधीही शिकवत नाही, हे करणंच चुकीचं आहे असं मी माझ्या आयुष्यात कधी बोललो नाही. पण हे करणं बरोबरच आहे ही गोष्ट सुद्धा मी कधीही स्वीकारणार नाही. पंखा न लावणं याचं कारण काय, मिथून अग्निकायिक जीवांची हिंसा होते. गोळवा वायुकायिक पंखा फिरायल्यावर चालू होते, खटका दाबल्यावर कुठलं वायुकायिक. बायकांना दमच नाही बघा, लगेच बोलून मोकळं. आणि मी शब्दात पकडतोय माहिती आहे, आणि 5 घ्या कर पंचात, 4 हाना कर आबा म्हणा. खटका दाबल्यावर कुठलं बिभूतही होतंय, मग नंतर काय होतंय, पहिला नवरा मग बाप. लग्न कशासाठी, बाप व्हायसाठी. पहिला नवरा तर हो, मग बाप हो, पहिला बायको हो, मग आई हो. डायरेक्ट आईकडेच कसं झालाय तुम्ही. तसं खटका दाबल्यावर पहिला काय होतंय, अग्निकायिक जीवांची हिंसा. नंतर काय, पंखा फिरायला लागल्यावर सांगा आता कुठल्या, वायुकायिक जीवांची हिंसा होती की नाही. मग आता इथं जोर जोरानं ते असं वारा घाला लागल्यात. अग्निकायिक जीवांची हिंसा होईना, पण वायुकायिक जीवांची हिंसा व्हायला लागली की नाही. मग आपल्याला जर देवानं चांगलं शरीर दिलेलं असताना सुद्धा कशासाठी हे करून घ्यायचं, काय गरज आहे त्याची, आवश्यकता नाही. म्हणून मी इथं जी विषय आलाय या विषयाला धरून मी सांगायला लागलोय. विचार येऊ दे मनामध्ये की हे ताप आलाय म्हणून माझं प्रतिक्रमण होईना, माझ्यात ते पुरुषार्थ नाही सहन करण्याची. हे ताप आलाय, यो आजार आलाय, यो रोग आलाय म्हणून माझी सामायिक परिपूर्ण होईना, माझी दिनचर्या व्यवस्थित होईना. भगवान एक तर मला एवढा पुरुषार्थ दे की या सगळ्यावर विजय करून
मला माझी चर्येत कुठला बदल होता कामा नसेल तर खम्मा मी सव जीवानाम सव्वी जीवा कमन तुम्ही मिती मी सौ भूदेसू वैरम मज्जम न केनवी. हे आज जे माझं कर्म उदयाला आलंय, हे कर्म उदयाला येण्यासाठी ज्या कर्माचा मी बंद केलोय, त्या कर्माचा बंद करण्यासाठी जे माझे अशुभ परिणाम झालते, त्या अशुभ परिणामांच्या मी म्हणजे मी मिथ्या होऊ देत, ते अशुभ कर्म माझे मिथ्या होऊ देत, त्या अशुभ परिणाम माझे मिथ्या होऊ देत. ज्या जीवाला मी असा त्रास दिलो असेल म्हणून आज मी भोगायला लागलोय, त्या सर्व जीवांची मी मनापासून क्षमा मागतो. त्यांनी मला क्षमा करावी, मी त्यांना क्षमा करतो. आज मी रत्नत्रयाची साधना करत आहे, मी धर्मध्यानाची मी साधना करत आहे आणि या तुमच्या परीक्षा आणि उपसर्गामुळं आज माझ्या साधनेमध्ये अडथळा यायला लागलाय आणि मी जे पूर्वी केलो तेच आज तुम्ही करायला लागलाय. मी तुमच्या धर्मामध्ये अंतराय कर्म बांधून घेतलो म्हणून आज माझ्या धर्मात अंतराय यायला लागलाय. आता तुम्ही माझ्या धर्मात जर अंतराय करायला लागला तर तुम्हाला परत ते अंतराय कर्म बांधेल आणि मी त्या सर्व जीवांची क्षमा मागतो. सगळे जीव मला क्षमा करा, मी तुम्हाला क्षमा करतो. अशी जर क्षमा भावना केला, ताप कमी होऊ दे नाही तर राहू दे, रोग कमी होऊ दे नाही तर राहू दे, भविष्यात तुम्हाला आणि मला रोग होणार नाही याची 1001% गॅरंटी मी तुम्हाला. म्हणून शांतीधारा अभिषेक पुरुषांनी करायचा असतो, म्हणून मुलांनी अभिषेक करायचा असतो पुरुषांनी, म्हणून महिलांनी. निदान मला अभिषेक करता येत नाही ते येत नाही, निदान त्या अभिषेकच्या वेळी मंदिरात येऊन अभिषेक बघायला पाहिजे आणि भाव केले पाहिजेत की भगवान या पर्यायाची छती कवा होईल आणि मला तुमचा अभिषेक करण्यासारखा पर्याय कधी मिळेल. संपूजिकाणाम प्रतिपालकाणाम यतींद्र सामान्य तपोधनानां देशस्य राष्ट्रस्य पुरस्य राज्ञा करोतु शांती. निदान आम्ही एवढे भाव जरी भगवंतांच्या पुढे केलो तर लक्षात ठेवा, या जगाचं चांगलं होऊ दे, जगाचा रोग कमी होऊ दे, जगाची पीडा कमी होऊ दे, ही भावना केल्यामुळं जगात तुम्ही आहे का जगाला सोडू नये. ऐकू येत नाही वीर, जगाला सोडू नये का तुम्ही जगातच आहे. मग जगाचं चांगलं होऊ दे म्हणजे आमचं पण चांगलं होऊ दे, बरोबर आहे की नाही. सांगलीवर गंधोदक वृष्टी होऊ दे म्हणजे तुमच्या घरावर होणार काय, होणार नाही. नुसताच आमच्या घरावर होऊ दे म्हणजे स्वार्थ झाला आणि सगळ्यांच्यावर होऊ दे म्हणजे परमार्थ झाला. मग दुसऱ्यांना सुख देण्याची ज्यांची भावना असते तो व्यक्ती कधी दुःखी होत. तसं आमची श्रद्धा असली पाहिजे, मी कुणाचं वाईट आज केलो नाही, माझं वाईट होणार नाही. आणि आज जे माझं वाईट व्हायला लागलंय ते माझं पूर्वी कुणाचं तर वाईट केलोय म्हणून आज माझं वाईट व्हायला लागलंय. ज्याचं वाईट केलोय त्याची क्षमा याचना आणि भविष्यात माझ्याकडून कुणाचं वाईट होऊ नये म्हणून भगवंतांच्या चरणी प्रार्थना. हेच खरं सम्यक्त्व आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं या जगात धर्म आणि सम्यक्त्वाची व्याख्या दुसरी काय असूच शकत नाही. इथं रोज सम्यक्त्व म्हणून पूजा करायचं आणि मिथ्या दृष्टींच्या बद्दल तिरस्कार करत बसायचं. कशासाठी चाललंय. म्हणून पीडा चिंतन, एकदा विचार आला की त्याला चिंतन म्हणत नाही, त्या विचाराला सारखं सारखं आम्ही घ्यायला लागलो तर ती चिंतनामध्ये जाते. म्हणून दुःख, वेदना, पीडा विचार करून कमी होणार नाहीत. चिंतन, आत्मचिंतन केलो, कर्माचं चिंतन केलो, तत्वांचं चिंतन केलो, तत्वाच्या अर्थाचं चिंतन केलो, सगळं कमी होते. म्हणून मी कधी कुणाला अगदी प्रामाणिकपणे मी जिनवानीच्या पुढे बसून सांगतो, मी कधी कुणाला एका भगवंतांची पूजा करा, शांतीनाथ भगवंतांची पूजा करा, चंद्रप्रभू भगवंतांची पूजा करा, मुनी सुरतनाथ भगवंतांची पूजा करा, मी कधीही सांगत नाही. आज आम्ही सम्यक दृष्टी साधू सुद्धा प्रशांत लोकांना हे चुकीचा मार्ग दाखवा लागलो. हे करा म्हणजे तुमचं हे दुःख कमी होईल, हे करा म्हणजे तुमचं ते दुःख कमी होईल. हे ऐकल्यानंतर बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा इतकी पीडा होतात
की ते पूर्वी देणारे साधू डायरेक्ट विष देत होते, संसार मार्गाचं प्रलोभन. आम्ही फक्त गुलाबजामुनमधनं विष घालून द्यायला लागलोय. शेवटी आदिनाथांची पूजा कर म्हणजे तुझं काम होईल हे सांगायला लागलो. म्हणजे आदिनाथांच्या पूजेमागं आम्ही संसार प्रलोभन दिलो काय आत्म्याचं प्रलोभन दिलो? कशाचं प्रलोभन दिलो? संसाराचं प्रलोभन देणं, संसाराच्या प्रलोभनानं धर्म करणं हेच मिथ्यात्व आहे. मग आम्ही समजतो कसं? वीतराग भगवंतांची पूजा करून पण आम्ही मिथ्यात्वाचा आधार घेत बसलो, अज्ञानाचा आधार घेत बसलो. नाही, आम्ही एकच सांगतोय, जे व्हायले ते अशुभ कर्माच्या उदयात व्हायला लागले. तुमचे व्हायचं नसेल तर शुभ कर्माचा उदय पाहिजे, उदय व्हायचं असेल तर पुण्य पाहिजे, आणि पुण्य पाहिजे असेल तर खरे देवशास्त्र गुरूंची पूजा, भक्ती, सेवा आणि त्यांचा आदर केल्याशिवाय पुण्य वाढणार नाही. आणि ज्यावेळी तुमचं पुण्य वाढेल त्यावेळी तुमचं आपोआप सगळं चांगलं होईल. पुण्य वाढायचं असेल आणि तुमचं पूर्वीचं पाप कमी व्हायचं असेल तर तुम्ही खऱ्या देवशास्त्र गुरूंची पूजा. मग महाराजी कुठल्या देवाची करू? तुला कुठलं देव आवडतात त्या देवाचे कर. आदिनाथ, शांतीनाथ, पार्श्वनाथ, अजितनाथ, संभवनाथ, सुमतीनाथ. मी तर म्हणतोय जी लोक लई सगळ्या देवाची पूजा करतात, कोण कुठल्या देवाची करत नाही त्या देवाची पूजा कर. जे देव उपेक्षित आहेत, जिथं कमी तिथं आम्ही, हे सम्यक दृष्टीचं लक्षण आहे. त्यामुळं या 24 तीर्थंकरांच्या ज्या देवाची पूजा करायला लोक दुर्लक्ष करतात त्या देवाची पूजा कर, म्हणजे सगळ्यात जास्त त्या देवाचा आशीर्वाद सुरक्षित आहे, वाटून कमी झाला नाही. बरं आहे का? तिथून ह्या 2-4 देवांचं सगळ्यांना देऊन 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 बहुतेक कमी झाला असेल. या देवाकडे अजून सुरक्षित आहे. तू एकटा पूजा कर म्हणजे सगळा आशीर्वाद तुला मिळाला ना, तुझं चांगलं होईल. काय असते सांगा? स्फटिकाच्या मूर्तीमध्ये गुण जास्त आहेत, पितळच्या मूर्तीमध्ये गुण कमी आहेत, मोठ्या मूर्तीत गुण जास्त आहेत, बारक्या मूर्तीत करताना भाव प्रशस्त होतात, तो भाग वेगळा. पण परिणामांच्या मध्ये, फळामध्ये काही नाही. बारक्या मूर्तीमध्ये पण 5 इंची मूर्तीत पण वीरेंद्र तेवढेच गुण आहेत, 5 फुटाच्या मूर्तीत पण तेवढेच गुण आहेत. फक्त आपली शक्ती लपवायची नाही म्हणून आपण देताना मोठी मोठी उच्च द्रव्याची द्यावी. पण त्याच्या मागं कधीही श्रावकांना हे चुकीचं आश्वासन द्यायचं नाही की ह्या मूर्तीचं केलं तर असं होतंय, त्या मूर्तीचं केलं तर असं होतंय. नवग्रहामध्ये सगळ्या तीर्थंकरांची पूजा केल्यावर नवग्रह शांत्यर्थम, सगळ्या देवांची पूजा. त्याच्यात काय पार्शनीला मुनीसुरतच पाहिजे, अमुक तमुक काही नाही. सगळे देव समान आहेत, सगळ्या देवांची शक्ती समान आहे. एवढं निर्मळ भावना आमची, आम्ही देवांच्यात सुद्धा आम्ही पार्टिशन करायला लागलो. हे देव आमचा आणि ते देव, काय आहे त्याच्यात? काही नाही. म्हणून पीडा चिंतन, अशा रोगांचं चिंतन करण्यापेक्षा, त्या रोगांना दूर करण्यापेक्षा, ए मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से तू कह दे मेरा खुदा बडा है. देवापुढं रडगाणं म्हणण्यापेक्षा त्या दुःखापुढं, त्या आजारापुढं, त्या संकटापुढं छाती फुगून उभं राहून सांगा, तू मला किती भीती घाल, मी भिणारा नाही, कारण माझ्या पाठीवर वीतराग भगवंतांची कृपा आहे. तुझ्यापेक्षा माझे भगवान मोठे आहेत. कसं काय? तुझ्या सगळ्यावर विजय मिळवून ते भगवान झालेत. त्यामुळे या जगातल्या सगळ्यात मोठ्या संकटावर सुद्धा विजय मिळवणारे कोण आहेत? भगवंत आहेत. आणि ते भगवंत माझे मोठे आहेत. त्यामुळे तुझ्यासारख्या ह्या छोट्या मोठ्या उपसर्गाला मी भिणार नाही. एवढी दृढ श्रद्धा, एवढी दृढ आस्था आमची भगवंतांच्यावर असेल
तर मग हे पीडा चिंतन निदान बंद होणार नाही. निदान नामक आर्त ध्यान का स्वरूप तपश्चारित्र दानार्चा धर्म ध्यानादिकान् बहुन् कृत्वा तेषां फलेनात्र पुत्र नार्यादि संपदाम् अमुत्र स्वर्ग राज्यादि भोगानां स्वस्य रागिभिः आकांक्षा करणं यत्तत् आर्त्र निदान नामकम् आकांक्षा करणं यत् दार्त्रं निदान नामकम् आता तुमचा विषय आला महत्वाचा. तप चारित्र दान अर्चा धर्म ध्यान आदिकान बहुन भरपूर मी काय करायला लागलोय, तप करायला लागलोय, चारित्र करायला लागलोय, दान द्यायला लागलोय, अर्चा म्हणजे पूजा करायला लागलोय, ध्यान करायला लागलोय, धर्म करायला लागलोय, सगळं किती करायला लागलोय, बहुन बहुन कृत्वा करून तेषां फलेन अत्र ते सगळं करून त्याच्या फलाची अपेक्षा करायला लागलोय. कुठल्या कुठल्या फलाची अपेक्षा? पुत्र आणि काय पुत्रान. परत काय सांगितलं? आर्या म्हणजे काय स्त्री आणि काय आदि काळ आदि संपदान म्हणजे धन संपत्ती आदि अमूत्र संपदान अमूत्र स्वर्ग राज्यादी भोगाना स्वस्य रागिभी. आणि म्हणून या संपदांची इच्छा करून भविष्यामध्ये स्वर्ग राज्य आदींच्या भोगांची आकांक्षा करून स्वस्य रागिवी त्याच्यावर राग स्नेह करून आकांक्षा करून जे कार्य केलं जातं त्याला निधान नामाचं आर्त्र ध्यान असं म्हणतात. ऐकायलाय का झोपालाय? युद्ध चालू होतं कुणाचं? सांगा की. रामाचं आणि रावणाचं. मध्ये अष्टांनिक काय दशलक्षण पर्व आलं आणि मग दोन्हीखंड निरोप आला की ह्या 10 दिवसात 8 दिवसात 9 दिवसात आपल्याला हिंसा करायची नाही, युद्ध करायचं. ऐकायलाय का झोपालाय? हा. तिकडे रावणानं शांतीनाथ भगवंतांचीच पूजा केली, कुठल्याही दुसऱ्या देवी देवतांची पूजा केली. आणि इथं प्रभू रामचंद्र सुद्धा वीतराग भगवंतांचीच पूजा केली. पण वीतराग भगवंतांची पूजा प्रभू रामचंद्रांनी जी अष्टानिक किंवा 9 दिवस 10 दिवस केली त्यावेळी प्रभू रामचंद्र त्या पूजेचा संकल्प करताना व्यवहारामध्ये अन्यायाच्या विरुद्ध हे सगळं लढाई किंवा एक कार्य करत असताना एक कर्तव्य म्हणून करत असताना ज्या ज्या एकेंद्रिय आदी पंचेंद्रिय जीवांची जी जी हिंसा झाली त्या सर्व जीवांच्या हिंसेचं मी क्षमा मागण्यासाठी आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी ही पूजा. ज्या ज्या जीवांचा मृत्यू झाला त्या जीवांना सद्गती कुठं ना कुठे जी गती मिळालेली आहे त्या जीवांना तिथं सुख शांती समाधान लाभू दे म्हणून. आणि मग तिसरं होतं की हे भगवान वंदे तद्गुण लब्धे. वास्तविक माझ्या आत्म्याचं स्वरूप हे नाही पण मला एक करावं लागलं. आता मला 9 दिवस
ना कोणती माझी सीता आहे माझी पत्नी, ना माझा कोण भाऊ लक्ष्मण आहे, ना माझी कोण शत्रू रावण आहे, काही नाही. आता फक्त तू आणि मी बस. आणि प्रभू रामचंद्रांनी पूजा चालू केली. तिकडे रावण सुद्धा पूजा चालू केला. रामापेक्षा जास्त, प्रभू रामचंद्रांच्या पेक्षा जास्त एकाग्र होऊन त्यांनी शांतीनाथ भगवंतांची पूजा केली. कशासाठी केली? विजय मिळवण्यासाठी नाही, बहुरूपिणी विद्या प्राप्त करण्यासाठी, रामाचा पराजय करण्यासाठी आणि सीतेला मिळवण्यासाठी. हे निदान बंद पूजा करताना. हे काय झालं? निदान. ह्याच्यासाठी मी पूजा करतो. बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली काय झाली नाही? सिद्ध झाली. पण ती रामावर काय कार्य करू शकली? कारण राम महापुरुष होते, तद्भव मोक्षगामी होतेच, पण ते महापुण्यवान होते, त्यांच्यावर ते काम करू शकत नव्हतं. मग पूजा करायचीच आहे, दान द्यायचंच आहे, ध्यान करायचंच आहे, एखादं व्रत घ्यायचंच आहे. तर ते सामान्य सुखासाठी कशासाठी? ते शाश्वत सुखाच्या भावनेनंच केलं पाहिजे. कडव्यासाठी कशाला शाळू पेरायचं? धान्यासाठी शाळू पेरायचं? लक्षात ठेवा. सांगू काय नको? एखादी इच्छा करून कुठलंही धर्म कार्य करणं म्हणजे धान्य मिळवल्यागत आहे. काय मिळवल्यागत आहे? धान्य मिळवल्यागत. आणि कोणतीही इच्छा न करता धर्मध्यान करणे म्हणजे बीज मिळवल्यागत आहे. बीज. धान्याची एक गोडाऊन जरी असलं तरी त्याची मर्यादा आहे, त्याची संपण्याची तिथी फिक्स आहे. पण बियाणं एक मूठभर जरी असलं तर ते सगळ्या विश्वाला पुरवण्यासारखी भविष्यातली त्याच्यात ताकद आहे. हे दिसायला कमी आहे, पण विश्वाला सांभाळण्याची ताकद बियाणामध्ये आहे. आणि धान्य. मला रोज तर अभिषेकला याला, हे कर्तव्याचं पालन करत असताना रोज अभिषेकला यायला माझा वेळ नाही. मी फक्त आठवड्यातनं एकदा मी या ठिकाणी पूजेला येतो. काय करतो? आठवड्यातून एकदा मी तुझी पूजा करतो. पण याचं फळ मला फक्त या संसारातून मुक्ती पाहिजे आणि तुझ्यासारख्या गुणांची मला प्राप्ती पाहिजे. मला पंचम गतीला जायचं आहे, मला शाश्वत सुख पाहिजे. मला सांगा त्याचं फळ त्याला मिळणार आहे की नाही? रोज येणाऱ्याला फळ मिळणार आहे की नाही? आठवड्यात येणाऱ्याला पण फळ मिळणार आहे की नाही? पण एकदा येऊन न संपणारं पुण्य मिळवतो आणि रोज येऊन संपणारं पुण्य मिळवतो. रोज येणारा पैशाच्या बंडलचं पोतं मागून घेतो, ह्याच्याचं पैशाच्या बंडलाचं पोतं. आणि आठवड्यात एकटा येणारा फक्त एक सुटकेस करून मला रत्न द्या, बस. काय नको तुमच्याकडे? आता रत्न सुटकेस मुक्त काय पोतं मुक्त? ऐकू येत नाही. दिसायला पोतं मुक्त, पण किंमत जास्त. तसं अपेक्षा ठेवून पूजा धर्मदान करणं म्हणजे निदान मानण्यात आहे. आणि अपेक्षा रहित भगवंताची पूजा अर्चा करणं म्हणजे भक्ती केलेलं आहे. अपेक्षेनं रहित पूजा करणं म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती मिळणे. आणि निदान धरून पूजा करणं म्हणजे नाशवंत सुखाची प्राप्ती करण्यासारखं आहे. तुम्हाला नाशवंत सुखाची प्राप्ती करायची काय शाश्वत सुखाची प्राप्ती करायची? ॲज यू लाईक, आय डोंट नो. पण ऐकलंय? केवळ दुसऱ्या देवांची पूजा केल्यावर दुर्गती होते आणि वीतरागी भगवंताची पूजा केल्यावर सद्गती होते म्हणणाऱ्या कान उघडून ऐका. वीतरागी भगवंतांची सुद्धा
अपेक्षा ठेवून ज्यावेळी करतो त्यावेळी संसार सुखाची प्राप्ती होते. आणि संसार सुख म्हणजे संसारामध्ये परिभ्रमण आणि हाच दुर्गती होते. म्हणून कुणाची पूजा हा भाग जरी महत्वाचा असला तर ती पूजा कशासाठी करायला पाहिजे हा त्याच्यापेक्षा मोठा पुढचा पार्ट फार महत्वाचा आहे. तो मलाही कळू दे, तुम्हालाही कळू दे. भले आमच्या हातून थोडीच पूजा होऊ दे, थोडंच धर्मध्यान होऊ दे, पण ते धर्मध्यान मोक्षासाठी, आत्मसुखासाठी, संसार परिभ्रमणाच्या नाशासाठी, पवित्रतेसाठी आणि या विचित्र संसारातून आपल्या मनाला चित्ताला स्थिर करण्यासाठी निमित्त ठरू. आणि त्याच भावनेनं आम्ही सगळे पूजा धर्मध्यान करू. एवढीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करू. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप का अभिमान छोड़ जब नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे